तर नमस्कार मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. तर आपण या व्हिडिओमध्ये आता पाहणार आहे लॅडर प्रोग्रामिंगचे इन्स्ट्रक्शन्स, जे की असणार आहेत रिले बेस्ड इन्स्ट्रक्शन्स आपण पाहणार आहे. जे की यनो कॉन्टॅक्ट असेल, NC कॉन्टॅक्ट असेल, आउटपुट कॉईल असेल किंवा सेट कॉईल असेल, म्हणजेच रिसेट किंवा लॅचिंग किंवा आणि अनलॅचिंग कॉईल असेल. तर पहिल्यांदा आपण पाहूया लॅडर लॉजिक काय. लॅडर लॉजिक इज बेस्ड ऑन रिले सर्किट. इट युजेस सिम्बॉल सिमिलर टू इलेक्ट्रिकल वायरिंग डायग्राम जे असतात तिथे आपण अशा PLC मध्ये लॅडर प्रोग्रामिंग मध्ये आपण काही सिम्बॉल वापरतो. आता प्रत्येक जी रंग असेल, रंग मीन्स रंग ही असते ट्रू किंवा फॉल्स असू शकतात ह्या लाईन, आणि रंग मीन्स ज्या ह्या हॉरिझॉन्टल लाईन आहेत त्या आहेत आपल्या रंग्स. आणि प्रत्येक रंगला इनपुट कंडिशन असते, आउटपुट कंडिशन असते. बट इनपुट कंडिशन जी असते ती असते लेफ्ट साईडला. म्हणजे आपण या डायग्राम मध्ये पाहू शकतो, आपण जे इनपुट कंडिशन लिहिले त्या लेफ्ट साईडला, आणि ज्या आउटपुट कंडिशन्स असतात किंवा ऍक्शन्स असतात ज्या असतात राईट साईडला ऑलवेज, ज्या की आपण इथं पाहतोय राईट साईडला आहेत. फॉर एक्झाम्पल साठी ही आपण प्रोग्रामिंग घेतलं होतं. नाव नेक्स्ट आपण आता डायरेक्ट इन्स्ट्रक्शन्स पाहूयात रिले बेस्डचे. आता पहिल्यांदा आपण पाहतोय यनो कॉन्टॅक्ट. त्याला म्हणतो आपण नॉर्मली ओपन कॉन्टॅक्ट, ज्याचं काही सिम्बॉल असं दिसतं. असं पण काढू शकता तुम्ही, लाईक दिस. हे सिम्बॉल काढू शकता तुम्ही नॉर्मली ओपन. आता ह्याचं फंक्शन काय आहे. इट इज ऑफ बाय डिफॉल्ट. इट बिकम ऑन जेव्हा जेव्हा आता इथं बघू शकता, इथं वापरलंय आपण दोन्ही यनो कॉन्टॅक्ट वापरलाय. जेव्हा ह्या कंडिशन ट्रू होतील मीन्स ऑन होतील, ट्रू, तेव्हा हे ऑन होणार. जेव्हा इथून सप्लाय येईल ट्रू होतील म्हणजे जेव्हा ऑन होईल हे, तेव्हा हे ऑन होणार सर्किट. इट बिकम ऑन वेन इनपुट ट्रू. वर्किंग कसं आहे, इफ इनपुट जर 1 असेल तर कॉन्टॅक्ट क्लोज असणार आणि करंट फ्लो होणार. जर इनपुट 0 असेल तर कॉन्टॅक्ट ओपन असणार, आणि जर इथे जर ही 1 असेल तर इथून करंट फ्लो होणार आहे. इथं 0 असेल तर करंट फ्लो होणार नाही, नो करंट. एक्झाम्पल, जर आपण पुश बटन नॉर्मली जोडतो, जर आपण जेव्हा पुश बटन प्रेस असेल, एक्झाम्पल नॉर्मली यनो कुठं वापरतो आपण, तर पुश बटन मध्ये वापरतो. जिथे आपल्याला पुश बटन कनेक्ट करायचे असते तिथं आपण यनो कॉन्टॅक्ट वापरतो. नाव नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आपलं आहे NC कॉन्टॅक्ट, ज्याचं की सिम्बॉल हे आहे. हे सिम्बॉल काढायचं आहे एक्झाम मध्ये. त्याचं फंक्शन काय आहे. इट इज ऑन बाय डिफॉल्ट. इट बिकम ऑफ वेन इनपुट ट्रू. आता ह्याचं काम कसं आहे, तर रिव्हर्स लॉजिक आहे ह्याचं. आपलं यनो जो पहिला त्याचा रिव्हर्स लॉजिक आहे. तर इथं कसं आहे, जेव्हा इनपुट 1 असेल तेव्हा नो करंट, आणि जेव्हा 0 असेल तेव्हा करंट, म्हणजे जेव्हा ही ऑफ होईल किंवा इथून करंट येणार नाही तेव्हा हे ऑन असेल. इफ इनपुट जर 0 आहे तेव्हा करंट फ्लो होणार आहे. इनपुट 1 आहे तेव्हा करंट फ्लो होणार नाही. एक्झाम्पल, इमर्जन्सी स्टॉप स्विच जिथे असतात तिथे हे वापरतो आपण. इथं NC कॉन्टॅक्टला ऑलवेज ध्यानात ठेवायचं हे रिव्हर्स लॉजिक. आता पाहूया आपण आउटपुट कॉईल. आउटपुट कॉईलचं सिम्बॉल लाईक दिस इथं दाखवले तसंच काढायचे. ही आहे आपली आउटपुट कॉईल. ह्याचं फंक्शन काय तर रिप्रेझेंट आउटपुट डिव्हाइस रिप्रेझेंट करण्यासाठी जनरली सगळीकडे आपण हीच कॉईल वापरतो. ही टर्न ऑन होती जेव्हा रन कंडिशन जेव्हा ऑन आहे तेव्हा हे ऑन होती. वर्किंग ह्याचं आहे की इफ कंडिशन ट्रू कॉईल एनर्जाइज आणि आउटपुट ऑन, आणि जेव्हा फॉल्स म्हणजे ही बंद असेल तेव्हा ही ऑन होणार नाही. सिंपल लॉजिक आहे NC सारखंच. आता सेट आउटपुट कॉइल्स मीन्स ऑल्सो, ह्यालाच लॅचिंग आउटपुट कॉईल म्हणतो आपण. ह्याचं सिम्बॉल EL मध्ये काढायचं आहे. ही आहे आपली लॅचिंग कॉईल. याचं फंक्शन आहे यूज टू टर्न ऑन आउटपुट. आउटपुट टर्न ऑन करतात जेव्हा कीप इट ऑन, म्हणजे जेव्हा आपण एखादं, समजा आपण इथं पाहूया, जेव्हा इथून आपण एक इनपुट जोडलेलं आहे आणि इथं एक लॅचिंगची कॉईल जोडलेली आहे, तर जेव्हा आपण इनपुट ऑफ करतो तेव्हा पण लॅचिंग केल्यानंतर ती ऑन राहतं आउटपुट स्टेज. जेव्हा इथं रंग कंडिशन फॉल्स झाली किंवा हे 0 झालं तरीही हे ऑन राहणार आहे, म्हणजेच लॅच करतोय आपण. वन्स सेट कंडिशन ट्रू, जेव्हा कंडिशन ट्रू एकदा सेट केली आपण वन्स,
आउटपुट ऑन परमनंटली, आउटपुट परमनंटली ऑन होतं. रिमेन्स ऑन अंटिल रिसेट इन्स्ट्रक्शन, आणि जोपर्यंत कधीपर्यंत ऑन राहतं, जोपर्यंत आपण इथं रिसेट कंडिशन वापरत नाही, इथे एक रिसेट कॉईल वापरत नाही, तोपर्यंत ती कंडिशन ऑन राहते. आता रिसेट कॉईल आपण नेक्स्ट पाहूया. ही आहे रिसेट आउटपुट कॉईल, जी की आहे अनलॅच. अनलॅच पण म्हणू शकतो किंवा रिसेट, पण आता इथं अनलॅच पाहूया आपण. अनलॅच म्हणजेच यूज टू टर्न ऑफ लॅच आउटपुट. ह्याचं एकच फंक्शन आहे की जे लॅच केलेलं, जे इथं लॅच केले आपण ते अनलॅच करायचं. ह्याचं वर्किंग आहे वेन रिसेट कंडिशन ट्रू, आउटपुट ऑफ होतं. जेव्हा रिसेटची कंडिशन ट्रू होते तेव्हा आउटपुट जे आहे ते ऑफ होते. कॅन्सल्स द सेट इन्स्ट्रक्शन्स, आणि ते जे मगाशी आपण इथं इन्स्ट्रक्शन वापरले ते ऑफ करते, लाईक दिस. आता याच्यातले एक्झाम्पल पाहूया आपण. एक सिम्पल कंडिशन, जेव्हा प्रेस बटन आपण ऑन केलं, जेव्हा प्रेस केलं बटन तेव्हा मोटर ऑन झाली. जेव्हा आपण स्टॉप बटन प्रेस केलं मोटर ऑफ झाली. नंतर ह्याच्यात लॉजिक काय, जेव्हा स्टार्ट केलं मोटर सेट झाली, जेव्हा स्टॉप केलं मोटर रिसेट झाली, लाईक दिस. आता ह्यातील आपण की डिफरन्स पाहूया. आता आपण हे सर्व इन्स्ट्रक्शन्स पाहिलेले आहेत. आता जेव्हा कंडिशन डिफॉल्ट म्हणजे ऑफ असते तेव्हा ऑफच असते हे. जेव्हा इथं 0 आहे तेव्हा हे ऑफच असते. आणि जेव्हा ऑन कधी होते, जेव्हा इथं 1 येईल तेव्हा ऑन होते. आता एनसी बघूया. एनसी फक्त वेगळं आहे. एनसीत आहे आपलं रिव्हर्स लॉजिक. एनसीत आहे रिव्हर्स लॉजिक. आता 0 असेल तेव्हा एनसी राहते ऑन. ऑफ कधी होते, जेव्हा 1 येईल तेव्हा ऑफ होते. आता आउटपुट कॉईल मध्ये डिफॉल्ट स्टेज आहे तेव्हा ऑफच राहते. ऑन कधी होते तर कंडिशन जेव्हा ट्रू होते. सेट कॉईल मीन्स आपली लॅचिंग कॉईल आहे. लॅचिंग कॉईल 0ला ऑफच असते, ऑन होते आणि ऑनच राहते. आणि रिसेट कॉईल इथं डिफॉल्ट स्टेजला काही नसते. रिसेट कॉईल आपण वापरतो अनलॅच करण्यासाठी. सो टर्न ऑफ कधी होते, जेव्हा ही जी ऍक्शन काय आहे तर ऑफ करतं, जे आपण इथं रिसेट परमनंटली ऑन केलेलं आहे ते आउटपुट ऑफ करण्याचं काम आपलं रिसेट कॉईल करते. तर आपण हे आहेत आपले रिले बेस्ड इन्स्ट्रक्शन. हे एक्झाम मध्ये लिहायचे आहेत. आधी हे सिम्बॉल याचे ड्रॉ करायचे आहेत आणि हे 2-2 लाईनचे फंक्शन लिहायचे आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.